शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। धनगरवाडी येथून गावठी कट्ट्यासह एकास MIDC पोलिसांनी अटक केलं असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत कारतूस असा एकूण 25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। निलेश बाळासाहेब ससाने असे अटक केलेल्या इसमाचं नाव आहे। धनगरवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात एक इसम गावठी कट्टा बाळगून फिरत आहे अशी माहिती MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली। त्या आधारे MIDC पोलिसांनी धनगरवाडी येथे सापळा रचला। त्यात वरील आरोपी अलगद अडकला असून अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे। विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मतदानापूर्वीच्या 2 दिवस आधी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून ते मतदान संपल्यानंतर 1 दिवसापर्यंत म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव जमिनाऱ्यांवर एकत्रितपणे वावरण्यावर प्रतिबंधक आदेश जारी केल्यात। आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश नमूद करण्यात आलेत। विधानसभेची निवडणूक ही शहराचे भविष्य ठरविणारी आहे। नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही। येणाऱ्या 5 वर्षात नगर शहराला मेट्रो सिटी बनवण्यासाठी व्हिजन 2029 महत्त्वाचे पाऊल ठरेल। ही सर्व कामे काल्पनिक नसून ऑन रेकॉर्ड आहे अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिली। महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शहराचा भूतकाळ व बदलते भविष्य सचित्रित मांडले। ते म्हणाले, नगर शहराच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, त्यामुळे विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे। या निधीतून कामे सुरू आहेत। ही कामे कागदपत्रे आहेत। माहितीच्या अधिकारात माहिती मागू शकता, कारण हे काल्पनिक विजन नाही। अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या स्वरूपाने प्रामाणिक चेहरा मिळाला असून नागरिकांनी त्यांना संधी द्यावी असं आवाहन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारार्थ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी नागरिकांशी संवाद साधला। ते म्हणाले, नगर शहराला कळमकर यांच्या रूपाने प्रामाणिक उत्साही नेता मिळाला आहे। त्यांच्यावर नगर शहरातील नागरिकांनी विश्वास ठेवा। अहिल्यानगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। काश्मीर येथील 9 तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 9 रायफली आणि 58 कारतूस जप्त करण्यात आली आहेत। लष्कराचा गुप्तचर विभाग आणि तोफखाना पोलिसांच्या संयुक्त कारवाईने ही कारवाई केली आहे। यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।